तर आज आपल्याला बनवायचं आहे वांग्याचे काप। तर इथं मी एक वांग घेतले, आता आपल्याला ही चिरून घ्यायचं आहे। तर बघा असं वांग्याचं काप मी करून घेतलेलं आहे। तर आपण ह्याच्यावर आता चटणी मीठ टाकून घेऊया। तर टाकते चवीनुसार मीठ, थोडासा लसूण, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, तर एक चमचाभर गरम मसाला टाकून घेतलाय। चवीनुसार आपल्याला टाकायचे लाल चटणी। तर आता आपल्याला ही चटणी मीठ लसूण सगळं ह्याला लावून घ्यायचं आहे। तर बघा ह्याला चटणी मीठ छान असं मिक्स झालेलं आहे। तर मी तवा ठेवलाय, तव्यावरती थोडंसं तेल वतून घेते। तर बघा छान असं तेल मीठ म्हणजे चटणी मीठ मिक्स झालेलं आहे। थोडासा मी बारीक रवा घेतलेला आहे, त्या रव्यामध्ये बुडवून मी तव्यावरती टाकून घेते। तर ह्याला मी छान असं पलटी केलेलं आहे आणि वांग भाजायला लय वेळ लागत नाही, 2 मिनिटं वांगे आपलं तयार होते भाजून। तर ह्याला मी एका प्लेटमध्ये काढून घेते। छान असं मऊ असं शिजलेलं आहे। तर आज अशा प्रकारे आपल्या वांग्याचे काप तयार आहेत। तर दिसायला मच्छीसारखं दिसायला लागलेत। मी ही करून बघा। माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की कसं झालेत आजचा हा रेसिपी।